क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। रस्त्याअभावी एका आदिवासी महिलेचा बळी, वेहडोली खुर्द कानडी येथील धक्कादायक घटना। लोकप्रतिनिधी करतात काय? तालुक्यातील वेहडोली खुर्द अंतर्गत येणाऱ्या कातकरवाडी येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे। गावात पक्क्या रस्त्याची सोय नसल्यामुळे वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने शर्मा किसन मुकणे वय 50 वर्षीय आदिवासी महिलेला आपला जीव गमवावा लागलाय। या मृत्यूला पूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा थेट आरोप आता कातकरवाडीतील ग्रामस्थांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार शर्मा किसन मुकणे ही कातकरवाडी येथील आपल्या राहत्या घरात झोपलेले असताना पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांना विषारी सापाने दंश केला। सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची धडपड सुरू केली। मात्र मुख्य रस्त्यापासून कातकरवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही चांगला रस्ता अस्तित्वात नाही। संपूर्ण रस्ता खड्डे, चिखल आणि मोठ्या दगडांनी वेढलेला असल्यामुळे तिथे दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाणे पूर्णपणे अशक्य होते। 2 किलोमीटरची मरणयातना करत ग्रामस्थांनी उचलून या शर्मा मुकणे यांना अत्यंत दुर्गम अशा जवळजवळ 2 किलोमीटरच्या खराब रस्त्यावरून चालत डोंगरदऱ्या पार करत वेहडोली खुर्द गावाजवळ मुख्य रस्त्यावर आणण्यात आले। या प्रवासातच त्यांचा अमूल्य वेळ वाया गेला। मुख्य रस्त्यावर आणल्यानंतर त्यांना तात्काळ किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। मात्र त्यांची प्रकृती गंभीर पाहता प्राथमिक उपचार करून तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले। दुर्दैवाने शहापूर रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले। कातकरवाडी ते वेहडोली खुर्द हा 2 किलोमीटरचा रस्ता जर चांगला असता तर खूप वेळ वाचला असता। थेट वाडीतूनच मोटरसायकल किंवा इतर कोणत्याही वाहनाने रुग्णाला अवघ्या 10 ते 15 मिनिटात रुग्णालयात पोहोचवता आले असते आणि त्याचे प्राण वाचवता आले असते। त्यामुळे या मृत्यूमध्ये सर्पदंशापेक्षाही प्रशासकीय अनास्थेमुळे नसलेल्या रस्त्याचा सर्वात मोठा वाटा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी दिली आहे। स्वातंत्र्याची एवढी वर्ष उलटून जर रुग्णाला उपचारासाठी रस्त्याअभावी मरण येत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते, असा सवाल उपस्थित केला जात असून या घटनेनंतर वेहडोली खुर्द परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रतिक्रिया: वेहडोली रस्त्याच्या प्रश्नाबाबत श्रमजीवी संघटनेने दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांना लेखी निवेदन दिले होते। त्यानंतर दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी संबंधित प्रकल्प कार्यालयाने हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठवले। त्यानंतर 2022 पासून आजपर्यंत श्रमजीवी संघटनेने सातत्याने निवेदन, पत्रव्यवहार, आंदोलन आणि मोर्चे काढून या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला। तथापि संबंधित यंत्रणेकडून आवश्यक ती कार्यवाही वेळेत न झाल्यास वेहडोली गावातील नागरिकांना आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे। याच दुर्लक्षाचे अत्यंत दुर्दैवी परिणाम म्हणून एका निष्पाप आदिवासी महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध न झाल्याने आपला जीव गमवावा लागल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि गंभीर आहे। घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, तसेच आवश्यक असल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे। सोबतच वेहडोली रस्त्याचे काम तातडीने सुरू करून सर्व पूर्ण करण्यासाठी शासनाने निश्चित कालमर्यादा जाहीर करावी। जर यापुढेही प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्या तर श्रमजीवी संघटना संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या चौकटीत राहून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल आणि संबंधित विभाग तसेच जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध उपलब्ध सर्व कायदेशीर उपायांचा अवलंब करेल। प्रतिनिधी सगीर शेख खरडे। साप चावलं ना ते डोकीजवळ खाली, त्या साप चावला तर त्या मारला ना। मग घाईतच गाडी बघत होतो तर गाडीत नाही घेतली, मग इथून घेतला कसं ते गाडीवर। मग तिथून तर रस्ता खराब आहे ना, तर मग उचलून घेतलेला तर खराब आहे रस्ता, तर मग टाईम पण आहे ना, रस्ता खराब आहे। तर थोडा टाईमच झाला तर मग आई वारली। ती किनवली घेतलेली, मग किनवलीमध्ये तिथं तपासत बसला, ते थोडा टाईम लेट गेला त्याला आणि सलग लावली ना, पुढं पाठवलं शहापूरला। तर शहापूरला गेली आणि शहापूरची ते पायऱ्या आहे ना, तिथे गाडी गेली, तिथं बंद केले तर तिला ते ऑप्शन असं लावले होते ना, तर ते तिथं बघितलं मी तर तिथं बंद झालं तर ते तिथंच करते। बरं, रस्ता असल्याचा तर तुम्ही लवकर नेऊ शकले असते, तर तुमची आई वाचू शकले असते। रस्ता असता तर वाचू शकला असते, पण रस्ता तर खराब आहे। मी विशाल शांताबाई रघुनाथ मुकणे, श्रमजीवी संघटना तालुका उपाध्यक्ष। एकूणच तुम्ही हा जो वेळोवेळी येथील घडलेला प्रकार बघितला असेल न्यूजच्या मार्फत किंवा त्याच्या माध्यमातून,
तर तो शर्मा किसन मुकणे यांचा दुर्दैवी मृत्यू सर्पदंशाने जो मृत्यू झालेला आहे त्याला एकूणच तुम्ही बघत असाल ही परिस्थिती. हा जो रस्ता आहे हा वर्षानुवर्ष स्थितीमध्ये आहे आणि इथूनच तुम्ही बघत असाल तर इथून काही अंतरावर थोड्याच अंतरावर एक पोल्ट्री जे पिल्यांची इंग्लिश आपण बोलतो बॉयलर पिल्यांची, तर पिल्यांच्या पोल्ट्रीसाठी एक 12 फुटीचा रस्ता काँक्रिटीकरण चांगला लाखो रुपये शासनाने खर्च करून तयार केलेला आहे. मात्र त्याच्या पुढेच जो थोड्या अंतरावर कातकरी पाडा आहे, कातकरी वाडे वस्ती आहे, त्या वस्तीसाठी तुम्ही बघत असाल तर या ठिकाणाहून सरळ माणसाला पायी चालता येत नाही, तर गाडीचे तर प्रश्नच येत नाही. आणि या अशा रस्त्याच्या अभावी त्या ठिकाणी त्यांना पहाटेच्या सुमारास 4 वाजता सर्पदंश होऊन त्या मृत्युमुखी झाल्या. मात्र त्यावेळेस जर त्यांना हा रस्ता झाला असता, शासनाने वेळेस 2022 आम्ही जो श्रमजीव संघटना म्हणून जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये PWD असेल, ग्रामपंचायत विभाग असेल म्हणजे पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर आदिवासी विकास विभाग असेल, तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही 2022 पत्रव्यवहार करून आणि वेळोवेळी त्यांना ते लक्षात आणून देतोय, दरवर्षी लक्षात आणून देतोय. आणि तरीसुद्धा शासन या सगळ्या गोष्टींकडं जाणून बुजून कातकरी समाज म्हणून दुर्लक्ष करतोय. आणि या गोष्टी एकंदरीत होऊ नयेत अशा कितीतरी लोकांचा बळी जातोय. मात्र काही ठिकाणी त्या गोष्टी समोर येतात, काही ठिकाणी राहिल्या जातात. आणि आज जर याच्या पुढे जर शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर श्रमजीव संघटना म्हणून आम्ही एक मोठं आंदोलन उभं करून आणि शासनाला आम्ही त्या ठिकाणी जाब विचारणार आहोत. आपण ज्या वाडी संदर्भात बोलतात ती वाडीचं नाव आणि कोणत्या ग्रामपंचायतमध्ये येते? एकूणच ही वाडी ग्रामपंचायत कानडीमध्ये वेळोळी वाडी येते आणि इथूनच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.